आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना फसवून त्यांना 1500 रुपये देण्याचं काम आणि दिवाळीच्या टायमाला बरोबर 7,500 रुपये यांच्या अकाउंटला टाकले. आताही 7,500 टाकल्याने या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरती मोठं असं बजेट तयार झालं आणि हे तूट भरून काढण्यासाठी या केंद्र सरकारने गरीब लोक जे सिलेंडर वापरतात, गॅस सिलेंडर वापरतात, त्याचे भाव 52 रुपयांनी वाढवले. आता हे 52 रुपये हे कसे पडणार गरीब लोकांना? आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं. आज आम्ही सिलेंडरची तिरडी यात्रा काढली, आम्ही हायवेवर गेलो, हायवे बंद केला, आम्ही निषेध केला, या सरकारचा निषेध केला की हे भाव कमी करा आणि ह्या आमच्या गरीब जनतेला, गरीब आमच्या महिलांना 1500 रुपयाहून काही महिलांना खुश केलं. परंतु लाखो करोडो महिला ज्या रोज गॅस सिलेंडरवरती जेवण करतात त्यांचे 52 रुपये वाढवल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्याचं काम या सरकारने केलं आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. दुसरीकडे पाहिलं तर पेट्रोल डिझेल त्यांचे देखील दर वाढत आहेत, याकडे कसं पाहता आणि तुम्ही काय आव्हान या करता? महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हे सरकार फक्त लुटण्यासाठीच आहे. ह्या सरकारने, केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी या जनतेला दिल्या नाहीत. ह्या केंद्र सरकारने काय केलं? ह्या केंद्र सरकारने फक्त डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, अन्य कुठल्या प्रकारे दर वाढवून ह्या आमच्या जनतेची गळचेपी केलेली आहे आणि ह्या गळचेपीच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं.